महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। 2024 ची विधानसभेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं हा प्रचाराचा दौरा अकलापूर या ठिकाणी आलेला आहे। अगदी दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊन अकलापूर गावामध्ये ही मीटिंग या ठिकाणी चालू झालेली आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आदरणीय उमेदवार भाऊ प्रवीण भाऊ, त्याचबरोबर अकोले तालुक्याची त्यांना बुलंद तोड म्हणून समजलं जातात अशी वगैरे तुम्हाला असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सीतारामदादा देशमुख साहेब असतील, हे मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। आणि अकलापूर या ठिकाणी हा दौरा येत असताना या खऱ्या अर्थानं अकलापूर आणि आबळवाडी या परिसरामध्ये किंवा या परिसरातून जाणारी जी काही मुळा नदी आहे त्या नदीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं बोलायला काही हरकत नाही। या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं जी मुळा नदी गेली या मुळा नदीचं सर्वच्या सर्व श्रेय या पिचड परिवाराला खऱ्या अर्थानं जातो। या मुळा नदीवर जेवढे काही बंधारे झाले असतील, जेवढे काही केटीवेर झाले असतील आणि या सर्व केटीवेरच्या माध्यमातून त्या नदीवरून पाणी आपल्या शेतामध्ये आलं आणि त्या पाण्यावर आपण या ठिकाणी शेती पिकवली आणि त्या शेतीच्या पैशावर आपले प्रपंच या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभे राहिलेले आहेत आणि अशा माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या मुळा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये असणारे विविध विकास कामे असतील, त्यामध्ये हा आपला अकलापूर ते आबळवाडी मोठा रस्ता असेल, या रस्त्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनेक पद्धतीचे निधी देण्याचं काम पिचड साहेबांच्या माध्यमातून झालं। या ठिकाणी मंदिरांना सभा मंडप असतील, लाईटचे प्रश्न असतील, डीपीचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, यामध्ये जे काही या ठिकाणी दत्त विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या माध्यमातून सुद्धा पिचड साहेबांनी मान्यता देण्यापासूनचे जी काही सर्व कामं असतील ती कामं या पिचड परिवाराच्या माध्यमातून झालेली आहेत। आणि आपण या ठिकाणी पाहतोय की अगदी हा अकोले तालुक्याचा जो काही प्रचाराचा झंझावात आहे तो पठार भागामध्ये आलेला आहे आणि अकोले तालुक्यामध्ये जी काही जनता आहे या जनतेने खऱ्या अर्थानं आदरणीय पिचड परिवाराला या ठिकाणी साथ देण्याचं सर्व अकोले तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे। आणि या परिसरामध्ये पठार भागामध्ये सुद्धा आपण सुद्धा या जी काही अकोले तालुक्याची जनता भावांच्या पाठीमागे निघालेली आहे, आपला सुद्धा मोलाचा वाटा, खारीचा वाटा यामध्ये या ठिकाणी असला पाहिजे असं या निमित्तानं खऱ्या अर्थानं सांगावं असं वाटतं। आता ही निवडणूक होते, ही निवडणूक आता पंचरंगी निवडणूक आहे। या पंचरंगी निवडणुकीमध्ये 5 तोलामानाचे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, परंतु अगदी काल परवा या ठिकाणी या निवडणुकीची रणधुमाळी किंवा या निवडणुकीमध्ये खरं रंगात वाढण्याचं काम या ठिकाणी काल परवापासून या ठिकाणी मोठ्याने होत आहे। आणि अगदी काल परवाच या ठिकाणी एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांना मिळत आहे की या संपूर्ण मतदारसंघामध्ये आदरणीय भाऊ आपली जी काही रिक्षा आहे ही रिक्षा आता 1 नंबरला या ठिकाणी सर्व मतदारसंघामध्ये पुढे या ठिकाणी दिसते। आणि या माध्यमातून मी अकलापूर ग्रामस्थ असतील, अकलापूरचे सर्व वाड्यावस्तीतील ग्रामस्थ असतील, आपण सुद्धा या ठिकाणी पुढे कानाकोपऱ्यामध्ये बसलेले असाल, आपण या ठिकाणी कमी संख्येने पुढे आलेला असाल, परंतु मी नक्कीच एवढं सांगेन की या पुढील काळामध्ये भाऊ या ठिकाणी वैभव भाऊ या ठिकाणी आमदार होतील आणि आपली जी काही विकास कामे मागण्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत या ठिकाणी पुढील काळामध्ये जावं लागणार आहे। आपण पुढे जरी आलो नाही, परंतु खऱ्या अर्थाने जे काही मतदान आहे ते मतदान मोठ्या संख्येने या ठिकाणी पिचड परिवारासाठी आणि भाऊंसाठी आपण या ठिकाणी करण्याची गरज या निमित्तानं आहे। खऱ्या अर्थाने दुपारची वेळ आहे, सर्व कार्यकर्त्यांची, ग्रामस्थांची जी काही कामं चालू आहेत, कागदाची कामं असतील, लागवडीची कामं असतील, यामुळे आपण या ठिकाणी समजू शकतो दुपारच्या वेळेला प्रत्येक गावामध्ये कोणताही या ठिकाणी दौरा गेला तर जास्तीचे कार्यकर्ते मिळत नाही, परंतु नक्कीच या ठिकाणी देवस्थानची जी काही कमिटी असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी भाऊंचा सन्मान त्या निमित्तानं केला, सत्कार केला आणि पुढील काळात सुद्धा या ठिकाणी भाऊ खऱ्या अर्थानं आपल्यासाठी सेवा करण्यासाठी रुजू झालेला आहे। भाऊंच्या उमेदवारीच्या संदर्भात जर बोलायचं झालं की भाऊंची उमेदवारी करत असताना त्या अकोले तालुक्यामध्ये जे काही कार्यकर्ते
निवडणुकीच्या अगोदर जे 2-4 मीटिंग झाल्या खऱ्या अर्थानं 400-500 कार्यकर्ते एकत्र यायचे आणि भाऊंना परिवाराला या ठिकाणी सांगायचे की भाऊ तुमची उमेदवारी खऱ्या अर्थानं राहिली पाहिजे, तुमच्यासाठी आम्ही रात्रंदिवस हे करणार आहोत, आपला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशा माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं अक्षरशः कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि हे पाणी पाहून अश्रू पाहून सुद्धा या ठिकाणी उमेदवारी आपली या ठिकाणी निश्चित केली आणि या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान ठेवला. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जो काही कार्यकर्त्यांचा सन्मान आहे हा सन्मान या ठिकाणी ठेवला पाहिजे. आपण घरी जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून या ठिकाणी भाऊंचं जे काही रिक्षा चिन्ह आहे ते रिक्षा चिन्ह या ठिकाणी आपल्याला पोहोचवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपली आहे. मी इतकंच सांगेल की आदरणीय पिचड साहेब दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे तरी सुद्धा या ठिकाणी ही निवडणूक होते. पिचड साहेबांच्या व्यतिरिक्त ही निवडणूक या ठिकाणी कधी झाली नाही, परंतु आज आपल्यावर या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक वेगळी वेळ आलेली आहे. पिचड परिवाराला एक वेगळा प्रसंग आलेला आहे आणि या प्रसंगामध्ये तुमची आमची सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी भाऊंना पिचड परिवाराला या ठिकाणी साथ देण्याची वेळ या ठिकाणी आहे. तुमच्या सर्व सुखदुःख या ठिकाणी मागच्या 40-50 वर्षामध्ये या पिचड परिवारानं या ठिकाणी पेललेली आहे. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पिचड परिवाराला साथ देण्याची वेळ आलेली आहे. मी इतकंच सांगेल गेली 5 वर्षामध्ये आपण या ठिकाणी ज्या आमदाराला निवडून दिलं त्या आमदाराच्या माध्यमातून या ठिकाणी बोलायचं झालं अगदी काल परवा या ठिकाणी निवडणूक झाली, मीटिंग झाली गारगावला प्रचाराच्या निमित्तानं. तर आमदार या ठिकाणी असं स्टेजवर एखादा हिरो जसा फिरतो त्या पद्धतीच्या या ठिकाणी त्याची हिरोगिरी या ठिकाणी स्टंटबाजी चालू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्या प्रचाराच्या सभेमध्ये या ठिकाणी तो आमदार म्हणतो की जे काही गावातील 4% कार्यकर्ते यांना मी वाळून टाकतो. पाठीमागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी त्यांनी म्हणलं की गावात आता जे काही भिगार बांधर आहेत कार्यकर्ते यांना मी जुमानाला मोकळं नाही. म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिसतंय की हा उमेदवार आपल्या लायकीचा नाही. जरी थोडाफार विकास झाला असेल परंतु आपल्याला आपला सन्मान मिळाला पाहिजे, आपल्याला आपला चांगली वागणूक मिळाली पाहिजे. अशी वागणूक देणारा जो काही परिवार आहे तो पिचड परिवार आहे खऱ्या अर्थानं. म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आपल्या ह्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय वैभव भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले शिवाजीराजे या परिसरात बोटे गणातील पंचायत समिती माजी सदस्य संतोषजी शेळके विलासजी, त्याचबरोबर विलासजी शेळके या गावातील सगळे प्रमुख कार्यकर्ते प्रशांत आबाळे असतील, विलास शेठ वाणी असतील, मुन्ना करंजीकर असतील, अजित कापसे असतील, सुशील आबाळे असतील, प्रताप तळेकर असतील, शिवाजी तळेकर असतील, प्रवीण शेठ कुरंजेकर असतील, सुरेश आहेर असतील, योगेश वाणी असतील, शिवाजी वाणी असतील, दत्ता इमसे असतील, लहू शेठ आबाळे असतील, अमोल शेठ कापसे असतील. त्याचबरोबर या ठिकाणी या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अकोल्यावरून बऱ्यापैकी बरेचसे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये ज्यांनी पाठिंबा दिला ते दत्ता नवले आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्यांनी आम्हाला पाठिंबा भावना दिला ते बाळासाहेब नाईकवाडे. खरं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे अकलापूरला पाणी येत नव्हतं, आबाळवाडीला पाणी येत नव्हतं. पिचड साहेबांनी मुळा बांधण्याचं काम केलं. त्यावेळेला सुरुवातीला कोटीचं धरण झालं, त्याच्यानंतर बलठण झालं, बलठण झाल्यानंतर देवहांडी झाली, देवहांडी झाल्यानंतर आंबीचं धरण झालं. कसं मध्ये माझी निवड केली. निवड केल्यानंतर ती साईट मी त्यांना सुचवली आणि शिवाजीराजांचा ज्या वेळेला प्रवेश झाला त्यावेळेला अजित पवार होते आणि पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाला आणि तिथून पुढं मुळा पिंपळगाव खांडचं धरण झालं. पिंपळगावचं खांडचं धरण झालं आणि तो कॅचमेंट एरिया अकलापूर आणि आवळवाडी पर्यंत झाला आणि अकलापूरला आणि आवळवाडीला पाणी यायला लागलं आणि या ठिकाणची शेती पोहोचली.
ही शेती खुलल्यामुळं टमाट्याचे पिकं यायला लागले, वालवडीचे उन्हाळ्यात पिकं घ्यायला लागले, कांद्याचे पिकं घ्यायला लागले आणि लाखो रुपयाचं उत्पन्न ह्या परिसरामध्ये वाढलेलं. ह्या पठारा भागामध्ये पाणी येत नव्हतं. त्याच्यानंतर मध्यंतरी अक्कलपूरचे आणि आवळावाडीचे लोक तीव्रतेने लढत होते का आमचं पाणी दुसरीकडे गेलं नाही पाहिजे, ते पाणी आम्हालाच आलं पाहिजे आणि आम्हालाच रोटेचे फिरलं पाहिजे. याही करता त्यावेळेला आपण आंदोलन केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुमचा आपण लोकप्रतिनिधी मागच्या वेळेला निवडून दिला, लोकप्रतिनिधी निवडून दिला, आपल्याला कशी वागणूक मिळाली आपल्याला सर्वांना माहित आहे. आणि म्हणून आता या इलेक्शन मध्ये 9 उमेदवार आहे. 9 उमेदवाराप्रती आपण पाहिलं पाहिजे कोण उमेदवार निवडून द्यायचा. एक तर आपण मागे निवडून दिलेला उमेदवार बऱ्याच लोकांनी आता अक्कलपूरला बऱ्याच लोकांनी सांगितलं हा सुईचा नीट बोलत नाही, कधी 5 वर्षापर्यंत बोलत नाही, कधी हात केला नाही. मागाशी कधी आम्हाला एक जणांना सांगितलं. दुसरा जो उमेदवार स्पर्धेत आहे तो कधी ग्रामपंचायत लढला नाही, पंचायत समिती माहित नाही, प्रशासन चालवायचंय, तालुका चालवायचा आहे, हे काही एखादी ग्रामपंचायत सदस्य म्हणून नाही, आपला तालुका सांभाळायचा आहे आणि कामं करायची. मग या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे. आम्ही ह्या परिसरामध्ये पठार भागामध्ये फिरलो. याच दादाला घेऊन पाहुणला येता येत नव्हतं, तेव्हा अतिशय नवीन असणारा मुलगा, कधी न फिरणारा मुलगा तो आजारी पडलाय. आणि त्याला घेऊन ज्या वेळेला पठार भागामध्ये जात होतो, पूर्वी वरच्या पठार भागामध्ये गेलो त्या ठिकाणी लोक सांगत होते हा पादर तलाव पिचड साहेबांनी केला, या सभा मंडप पिचड साहेबांनी केलं आणि शाळेच्या खोल्या पिचड साहेबांनी दिल्या, अंगणवाड्या पिचड साहेबांनी दिल्या आणि म्हणून आम्ही भाऊ बरोबर राहणार आहे असे ते सगळेजण सांगत होते. आणि म्हणून ज्या वेळेला एवढे काम आदरणीय पिचड साहेबांनी केले, नदीचं 12 नदी पिचड साहेबांनी बांधले, आपण मत देणार कोणाला. 5 वर्षापूर्वी आपण बदल केला पण आपल्याला अनुभव आला, काय काम झाले. आम्ही पठार भागात तिकडे पाहिलं तर एवढे खड्डे, एक सुद्धा रस्ता धरला नाही. आमचा बंटी सांगत होता, बंटी पांडे सांगत होता, बिचारा तो कुबड्यावर फिरत होता प्रचाराला, आणि किती वाईट रस्ते, किती परिस्थिती वाईट आहे त्या परिसराची. आणि पाळेश्वरचं मंदिर सुद्धा तीर्थविकास क्षेत्रामध्ये लागतं. या इथं तीर्थ वर्गामध्ये तीर्थविकास क्षेत्रामध्ये पिचड साहेबांनी लागतं. आणि म्हणून एवढे चांगले काम केले हो. आणि मग आपण बाजूला जाणार का. याकरता तुम्हाला ज्यांनी पाणी दिलं, जीवनामध्ये बसवलं, ज्याच्यामुळे आपले प्रपंच उभे राहिले. आमच्या भागामध्ये काकड नावाचे आमचे पिंपळदरीचा शेतकरी आहे, त्यांनी एक टमाट्याचं पीक काढलं, त्यांनी सांगितलं पाणी होतं म्हणून मला 1 कोटी रुपये मिळाले. दुसरा आमचा पिंपळदरीचा एक शेतकरी आहे, तुमचा नातेवाईक आहे मला वाटतं, जावई नाही का, रंदे, अण्णा रंदेनी सांगितलं मला 2 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले. आमच्या त्या दिवशी मी कोठ्याला, दोन्ही कोठ्याला गेलो, काय स्वागत केलं एकचं त्या लोकांनी. का केलं. अरे पाणी मिळालं. अख्ख्या दोन्ही कोठ्याचे लोक अख्ख्या एक तुटीनं सगळे आमच्या बरोबर होते. आणि ज्या वेळेला मागच्या वेळेला आमची चूक झाली, या वेळेला चूक होणार नाही, आम्ही वैभव भाऊलाच मतदान करणार असं ते बोलत होते. आणि म्हणून एवढं मोठं काम केलं. कांद्याचं कधी कांदे पिकत होते का या परिसरामध्ये. पाणीच नाही तर काय कांदे पिकणार, काय टमाटे पिकणार. म्हणून एवढं मोठं पाणी पिचड साहेबांना आपल्याला केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्या मुळापट्ट्याला त्यांच्या बरोबर उभं राहायचंय. अजून काही पाण्याचा प्रश्न सुटला असं काही मांडायचे कारण नाही. जीसीपी झाले, जमिनी सापड झाल्या, ज्या जमिनी आता वाढलं, पाण्याखाली क्षेत्र यायला लागलं. अजून सुद्धा भाऊ तुम्हाला बँकेत सारखे शेतीवर भविष्य काळामध्ये पुढे तरी अजून आपल्याला पाणी अडवायचा कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागणार आहे. भाऊ आम्हाला मागे सांगत होते ज्यादा कदाचित जर मी आमदार असतो तो 2-4 BRKची खेटीवर झाले, पण या माणसानं तांब्याभर पाणी सुद्धा अडवलं नाही. मग कोणाला निवडून द्यायचं तुम्ही ठरवा. चुकीच्या गाडीत बसल्यावरती अडचण तयार होती. एक संगत पकडी पडे पडते जात आहे, संगत पकडी का त्याची 2-2 लाता खात आहे. सगळ्यांना त्या 2-2 लाता त्यांना मोळापट्ट्यामध्ये आपल्या अकोले तालुक्यामध्ये मिळालेले म्हणून सगळे कार्यकर्ते. आता समजा बाळासाहेब काँग्रेस पक्षाचं कार्य करतात, तो साहेबांकडे आला, पक्ष सोडून आला ना,
तो आम्हीच मागे राहिला पाहिजे होता. नाही नाही, त्यांना मान्य नाही. आमचा तात्ता यांचा कार्यकर्ता आहे मनसेचा. सगळे मनसेचे लोक इकडे आले. का आले? त्यांना माहितीये का या दुसऱ्या गाडीमध्ये बसून काय उपयोग नाही, म्हणून सगळेच्या सगळे या बाजूला आलेले आहे. पाण्याचा कार्यक्रम या तालुक्यामध्ये आढाळा असेल, प्रवरा असेल. एक जण मला पठारवाला म्हटला प्रकार आहे. काय म्हटला? गवळून जर पाहिलं, बरोबर हेलिकॉप्टरनं पाहिलं तर तिकडे पिचड साहेबांनी पाणी अडवलेले. अशी परिस्थिती ह्या तालुक्यामध्ये पिचड साहेबांनी निर्माण केलेली आहे. आम्हाला असेल, हा पट्टा असेल, सुजलम सुफलम तुमचं भाग झालेला आहे. निवळ आवळ मागच्या वेळेला आवळवाडीच्या खाली पाणी गेलं आणि म्हणून भविष्य काळामध्ये पाणी वाढवण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागणार आहे. सारखी पृथ्वीवर करावा लागणार आहे. आणि म्हणून भाऊ सारख्या प्रशासनाची पूर्ण साहेबांना जशी कल्पना होती तशी त्यांच्या हाताखाली भाऊने काम केलेलं आहे. त्यांनाही पूर्ण ती कल्पना आहे. आणि म्हणून पाण्याचं काम सुद्धा भविष्य काळामध्ये होणार आहे. आणि या वेळेला ज्या वेळेला 95ला सगळा लोंढा बाजूला गेला, कोणता मोठा पुढारी राहिला नव्हता. तुमच्या आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते साहेबांबरोबर होते. त्यावेळेला 35,000चं लीड या पठार भागाने सगळ्यात जास्त मतदान पठार भागाने केलं होतं. आणि आज सुद्धा तीच वेळ आलेली आहे. त्याच पद्धतीने इलेक्शन होणार आहे. भाऊंचा विजय झालेला आहे, याच्यामध्ये फार अजिबात शंका नाही. सगळेच्या सगळे साधे कार्यकर्ते भाऊन मागे उभे आहे. आणि ते हे इलेक्शन कुणी घेतलेले? साध्या लोकांनी हातात घेतलेले. तुम्ही सगळं पाहिलं. ज्या वेळेला अर्ज भरायचा, अर्ज काढायचा, त्यावेळेला शिवाजीराजेंचे होते, फाडून टाकले ना, कार्यकर्त्यांनी फाडलं, भाऊने नाही केलं. ज्या वेळेला अर्ज ठेवायचा त्यावेळेला सगळ्यांनी फाडून टाकला. आणि ज्या वेळेला तुमच्या आगस्तीपाशी नारळ वाढायचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला सगळ्यांनी कैलास वागचौरे असतील, आमचे प्रताप देशमुख असं, रावसाहेब शेळके, आपलं रावसाहेब वाळुंज असं, आपला गोरख माणूसकर असं, बाळासाहेब असं, यांनी येऊन पाठिंबा दिला ना त्यावेळेला. आणि पुढचं भविष्य मी बऱ्याच वेळेला इलेक्शन पाहिलं, पण त्या दिवशी एवढी गर्दी होती आणि साध्या सगळे कार्यकर्ते होते का माफ नाही एवढं कार्यकर्ते त्याच दिवशी. आणि भाऊंना विजयाची संकेत मिळालेले आहे. आणि सगळे कार्यकर्ते आज साधे कार्यकर्ते ज्या गावागावामध्ये कामाला लागले. तुम्ही कोथरूडची त्या दिवशी पाहिली असेल, दत्ता नवले होते, अख्खं कोथरूड गाव आमचं रस्त्यावर आलं होतं रात्रीचं 10 वाजता. आणि स्वागत पाहून गेलेले. सातेवाडी पट्ट्यात सुद्धा मी फिरलेले, या तुमच्या पठार भागामध्ये सुद्धा फिरलेले, राजांबरोबरच्या याच्यामध्ये सुद्धा, प्रयोगमध्ये सुद्धा फिरलेले. सगळे वातावरण बदलून गेलेले. जर तुमचं पुढे मत जर चुकून जर तिकडे गेलं तर तुमचं मत फेल जाणार, एवढं मी सांगतोय. आणि माझे 2 शब्द थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, येत्या 20 तारखेला रिक्षाच्या समोरील बटन दाबून आपण भाऊंना प्रचंड मताने निवडून द्यायचं. खर तर गेल्या 40 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये माझी सभा अकरापूरमध्ये व्हायचीच भाऊ, आणि तिथंच व्हायची. ही लोकशाही नाहीत आता, परंतु त्या काळात मी पिचड साहेबांवर टीका करायची. आणि अकलापूरचे एक साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते ते आज आपल्यात नाहीत, रामोत्रेकर, ते मला प्रत्येक सगळ्यात विरोध करायचे. काही बोला पण साहेबांना बोलणार, विकास भाऊ बोला पण साहेबांना बोलणार. आता रामभाऊ दादा असते ते झालेच असते माझ्या. पण तो 40 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही साहेबांशी एवढा संघर्ष केला. आम्ही त्यांच्या विरोधात होतो. जे आता आमदार आहेत ते मनसेचे तालुकाध्यक्ष होते. भाऊ आमदार झाले, भाऊंची जिल्हा परिषदेची जागा कमी झाली. आम्ही विचार केला आमची मतं, मनसेची मतं, बांगड्यांची मतं अशी सगळी मतं एकत्र जर केली तर आपला उमेदवार निवडून येईल. आणि म्हणून डॉक्टर आमटेलला आम्ही त्यावेळेस जिल्हा परिषदेला उभं केलं. रुपया नव्हता त्याच्याकडे, विचार करा, शेट घालायचा. त्या निवडणुकीत मी त्याला 30,000 रुपये देऊन निवडून आणलं. पहिल्यांदा जिल्हा परिषदेला निवडून आणलं. नंतर दुकानदारी बिंदारी
दलित वस्ती आमची मिळायला लागली, त्या टक्केवारी करायला लागली, ते थोडं टक्कर मग ते दुसऱ्यांदा त्याला 7 वेळेला उभं केला. त्यामुळे 10-15 लाख रुपये खर्च करून निवडून आणला. काही पैसे नव्हते, थोडेफार जमवले तेवढे, तेव्हा निवडून आणला. नंतर त्याच्या वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. नंतर त्याला तिकीट दिलं नाही शिवसेनेचं, लगेच कम्युनिस्ट आहे वगैरे जमत मला गोळाकडे त्या गडीमध्ये जमत परत भाजपत आला. याला भाजपचा विमुक्त केलं. चुकून दुर्दैवानं भाजपत पिंपरी साहेबांची इतकी झाली. याला लगेच आम्हाला लाच मारली गेला राष्ट्रवादीमध्ये. आता राष्ट्रवादी त्यावेळेस लोकांनी वातावरण थोडंसं बाकी की 40-45% साहेबांचं कामाकडे पाहता उमेदवार आहे, चला देऊ याला निवडून. आमचे सगळे मराठ्यांचे पुढारी विरोधात गेले, सगळे आदिवासी एक झाले. अशोक बागडे झाले, तळपडे झाले, मारुती बेंगाळ झाले, त्यानंतर सतीश बागडे झाले, नंतर आमचे अजित नवले, मधुकर नवले, सगळे टोळे एकत्र झाले. सगळे टोळे प्रत्येकाच्या गावात काहीतरी असतात नाव, सगळे एकत्र होऊन 1 लाख मध्ये यायला पाहिजे. हे निवडून आल्यावर झालं 8 दिवसातच 1 लाख रे सगळ्याला उचलून दिलं. मी जनतेचा आमदार आहे, मला पुढे यायची गरज नाही. अरे शरद पवार साहेब मुलगीला उभं केलं, सुप्रियाताईंना. अनंतराव थोपटेची 40 वर्षाची दुश्मनी, हर्षवर्धन पाटलाची 40 वर्षाची दुश्मनी, संभाजीराव काकड्याची 40 वर्षाची दुश्मनी. पवार साहेब आपल्या मुलीसाठी त्यांच्या घरी गेले आणि पाय धरले, माझ्या सुप्रियाला मदत करा. आणि ज्यांनी यांना निवडून दिलं, जे पुढारीच्या बरोबर होते, जे आदिवासी नेत्याच्या बरोबर होते, यांना काय विचार काय बघा हे विचार बघा. आपण त्याला मराठी माझा नाद करायचा नाही. कसं कोण नाद गर्व झाला, मराठ्याची तुला नाद करायचा नाही. मराठ्याची शेपटी धरून फिरवी कारगारा. आता मराठ्याची आता झाली शेपटी. आमच्या एक मराठी देव शिकली गेला कौसुबाईला, पाकिट पुढारी. आता कारगावला कारगावला होता कौसुबाई तू कारगाव मध्ये 8 दिवस झालाच नाही, पाकिट मिळालं नाही, यायचंच नाही. कौसुबाईला काय म्हटलं, मी आदिवासीच्या लोकांना सांगायला आलोय की आमच्या मराठ्याने तुमचा पठ्ठा घेरलाय. म्हणजे आदिवासीतील मराठ्यात मांडला. खाली आले की म्हणजे आदिवासीच्या विरोध वागा, वर गेले का मराठ्यांच्या विरोध वागा. अशा जातीच्या भिंती 45 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही साहेबांनी उभं केलेलं आहे. आता यांच्याबरोबर आम्ही 10-15 वर्ष काढले. मला माहिती फार ठार गाडे. मी त्याला सांगितले की 18 तारखेला माझी सभा आहे माझ्या तळावर, तुझ्या किती विकास केला, तुझी कागद घेऊन ये आणि मी येतो. सांग लोकांना, त्याचे जे कोणी कार्यकर्ते तिथं गावात असतील त्यांना मी सांगतो 2,500 कोटी रुपये आणले म्हणतो. आणि केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, जीएसटीचे पैसे 880 कोटी रुपये, म्हणजे जवळजवळ 900 कोटी रुपये जल जीवन योजनेचे आहे. ही फार वाडी वस्तीवर पाणी जावं, ही केंद्र सरकारची योजना आहे. तिथे 850 कोटी आले. नितीन गडकरींनी अकोला ते भूमीच्या रस्त्याला 400 कोटी दिले, म्हणजे किती झाले 1200 कोटी. पालकमंत्र्यांनी हे देवस्थान गावांतर्गत रस्ते या सगळ्याला 400 कोटी दिले, किती झाले 1600 कोटी. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दलित वस्ती अंतर्गत रस्त्यांना 100 कोटी दिले, किती झाले 1700 कोटी. आणि 400 कोटी टीएसपीचे म्हणजे पिचड साहेबांनी 90 साली स्वतंत्र आदिवासीचं बजेट केलं. त्या बजेट मधून दरडोई मानसिक पैसे मिळतात, ते 400 कोटी, किती झाले 25,000 कोटी, 40,000 कोटी. अरे 1 किलोमीटर भरलं बांधलं त्याला 25,000 कोटी आणि त्याच्या कॅनलला 5,000 कोटी लागले. 30,000 कोटीचा एकच प्रकल्प साहेबांनी केलाय. आणि अशी किती धरणं बांधली, छोटी छोटी तलाव बांधले, त्या सगळ्यांची गणती केली तर किती 1,000 कोटी होईल. तू काय केलं सरकार, 25,000 2,500 कोटी आले, त्यातले 20% पैसे काढले, किती झाले 500 कोटी. पक्ष फुटला, 4-5 दिवस शरद पवार होऊन गेला. पवार साहेबांनी दिले 5 कोटी. आणि मग नंतर मुंबईवर आला आणि आपण पत्रकार परिषद म्हटलं आम्हाला विकासाबरोबर राहायचंय, मी जनतेशी चर्चा करतो. 2-4 दिवस लावले लागला.
अजितदादाचे कार्यकर्त्याला कळाले इलावळचे डॉक्टरांचे प्रशांत गायकवाड बँकेचे डायरेक्टर आणि बाळासाहेब जगताप नगरचे हे दोघं जण पैसे वगैरे 50 कोटी आणि लगेच आपण झाला म्हटलं अरे 65 कोटी दादांची 50 कोटी विकास इकडे जादा आहे मी विकास हा बरोबर चाललो त्यांची शिकरदारी आता लोकसभेला लोखंडे साहेब 6 कोटी घेतले म्हणजे माझ्या 1.25 लाख मध्ये सगळे पैसे 6 कोटी मध्ये किती पडली 30,000 नाखी माहिती करून भाजप शिंदेशाला याचे 1.25 लाख परत त्याच्यात 6 कोटी घातले किती मतं झाली 30,000 लोखंडे साहेब फक्त आपल्या मतांमुळे पडलं त्याचा खासदार झाला लोखंडे साहेब म्हणजे पाठी देण्यासाठी तुम्ही लाखमध्ये आता कुठे तुझ्या वेळेवर तळपाडे होता आता तळपाडे उभा आहे तळपाडे सत्ता मतदान आमचा मित्र मारुती मेघाडा उभा आहे मारुती मेघाडे 10-15,000 मतदान पुन्हा पण ते युतीचे पडले होते युतीतल्या आम्ही बाहेर आहे शिंदेशाला बाहेर आहे गेल्या वेळेस पण शिंदेच्यावरती पण आमच्या बरोबर आहे आता RPI पाठिंबा दिला गवई गटाने दिला ना आठवले गटाने दिला आमच्या संभाजी ब्रिगेडनं पाठिंबा दिला अनेक पक्षाने पाठिंबा दिले भाऊंना आपला फार संघटनेनं पाठिंबा दिला एवढी लोक एकत्र झाल्यावर मी एकटा तर कुठे चालला आता विकास होऊ नाही भाषण काल कारगावला ऐकलं असेल आपला आमदार देवळात झोपतो सरकारनं तुला आमदार निवड दिली मुंबईला परीक्षाला घेतलं तुम्हाला देवळात झोपतो गार पाणी नांगो आमदार गार पाणी अरे एवढे किती रे आता फुगाडी मिळती पाणी गरम कर नांगोड लोकांनी सांगितलं आमदार मत काय द्यायचं आमच्या जनता म्हणजे आमदाराला मत द्यायचं देवळात झोपत आहे आणि गार पाणी नांगोड आता उद्या तुम्ही या गार पाणी नांगोड करा नका बघतो जेव्हा मी गार पाणी नांगोड करतो मला आमदार करा अरे मग तुम्ही कसा हो बघा ना काय विजन आहे 5 वर्षामध्ये एक थेंब सुद्धा तुम्ही पाणी अडवलं नाही मुळात बंधारे बांधले पाहिजेत पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे आणलं पाहिजे मग अमनगंगेचं असू दमणगंगेचं असू हरिश्चंद्राचं असू हे पाणी इकडे वळवलं पाहिजे साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे कडवाला जाणार पाणी पलीकडे होतं नाशिक जिल्ह्यामध्ये कडवा डॅम मध्ये जाणार पाणी मी त्याला वळण बंधारे बांधले कॅनल काढला टनेल काढला आणि ते कडव्याला जाणारं पाणी आज आढळा पट्ट्यामध्ये आणलेलं आहे सुजलाम सुफलाम झाले आज आपण जे सुजलाम सुफलाम झालो प्रत्येक गावामध्ये 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील ते कशामुळे उभं राहिलं तर परवा आमच्या रेल्वेच्या एका सभेमध्ये एका म्हाताऱ्यानं बंदावरी नावाचा खूप चांगलं सांगितलं त्यांनी मला की म्हणे साहेब ज्या फुलंब्रीमध्ये बीडमध्ये जालनामध्ये 100-200 एकरचे शेतकरी आहेत ते आपले 2 एकरच्या शेतकऱ्यांचा ऊस तोडायला येतात काय येतात 100 एकर जमीन आहे पण तिला पाणी नाही 1 रुपयाचं उत्पन्न निघत नाही पण आपल्या 2 एकर मध्ये आपण ऊस लावतो तरकारी करतो भाजीपाला करतो आणि त्यातून आपले कुटुंब सुजलाम सुफलाम झालेले आहेत त्याचं सगळ्याचं श्रेय दुकानाचं असेल तर पिचड साहेबांचं महाराष्ट्रामध्ये एकमेव तालुका असा आहे बारामतीच्या तालुक्यात आजही 40 गावांना टँकरनं पाणी द्यावं लागतं आधी 40 गावांना टँकरनं पाणी द्यावं लागतं गेल्या मे महिन्यामध्ये सुप्रियाताई सुळे पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसल्या होत्या कशासाठी माझ्या बारामतीतल्या गावांना 40 गावांना टँकर द्या 4 वेळा बाप मुख्यमंत्री भाऊ 3 वेळा उपमुख्यमंत्री केंद्रात जिल्हा 15 वर्ष खासदार बापही खासदार आणि आता खरं म्हणजे काय आपण जनता विचार करीत नाही आपण लोक एडी असतो आणि गावातला पुढे इतका हुशार असतो की आपले डोके बिघडत असतो तुम्ही निवडणुकीचा विचार करा या निवडणुकीत आपल्या समोर 2 उमेदवार आहेत कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षाचे दोन्ही राष्ट्रवादीचे एक बापाचे आणि एक पोळ्याच्या पक्ष एक पितृपक्ष पुतण्या म्हणजे पोळ्याच येतो काय पुतण्या म्हणजे काय मग काय केलं बारामतीमध्ये सुप्रियाताईच्या विरोधात भाऊदेव सून भाऊदेवचं लढाई सुप्रियाताई निवडून आली भाऊदेव पडली महिन्यात भाऊदेव राज्यसभेवर शरद पवार राज्यसभेवर सुप्रियाताई खासदार आणि सुनीताताई खासदार एका घरात किती खासदार आता अजितदादा आणि त्याचा पुतण्यावर सक्का पुतण्यावर 2 पैकी 1 पडेल एक आमदार होणार
एक विधान पैसे दिला आणि तिसरा रोहित पवार इकडे उभा केला. परत घरात किती आमदार, मग 3 खासदार 3 आमदार, तरी 40 गावाला प्यायला पाहिजे. आणि 40 वर्षामध्ये ज्या माणसानं घराघरामध्ये पाणी पोहोचवलं त्याला गेल्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं काम चुकीच्या पुढारीचा आपण केले. या आमदाराने 5 वर्षामध्ये थेंबर पाणी आणून राहील आणि त्या आमदाराला माझं जाहीर आव्हान आहे, माझ्या गाडीत बस आणि काटकरपासून सुरुवात कर. कंचा रस्ता चांगला आहे मला दाखव ना, त्याच्या पुढे माझ्या बोलू आहे. चला बसा गाडी. अहो बरगाडी 2-2 पैसे लावायला लागले, बरगाड्या पोकळायचं फिरून फिरून एकही तालुक्यात रस्ता चांगला नाही, पुढं पाणी अडवलं नाही. ही मला आठवतं एवढी मोठी आश्रम शाळा आहे साहेबांमुळे झाली नाही. इतक्या सुविधा इतकी यंत्रणा आम्हाला कॉलेज नव्हतं, कॉलेज झालं. अकोल्याला कारखाना नव्हता, कारखाना झाला. दूरसंचारची व्यवस्थित चालते. भाऊच्या नेतृत्वाखाली आता आम्ही 2-2.5 रुपये रिपोर्ट देऊ शकतो. हे सगळं तू काय केलं रे बाबा? काहीच नाही. ज्यांनी मदत दिली त्याला जो वाकडा बोलला त्याच्या रस्त्याला जाता तुझा हात आतापर्यंत नाट्याचा आहेच आहे तो रस्त्याला जात. आता त्या दिवशी मला आता दादा बाऊला येते येणार साहेबांच्या तिथे थांबले मग आम्हीच बोलले हे दादा म्हणलं दादा इतर कुटुंबाच्या वतीला पण तरी गेलं पाहिजे चाल. त्यांनी सुरुवात केली त्याची तिकडून रेल्वे आली आमदारची आणि ये दादाची इकडून चालली होती. आता एखादा माणूस काय होतो आणि आपल्या बापाला लय बोलते, आजाला त्रास देते, त्यानं आपल्या कुटुंबाला लय त्रास दिला हा पूर्ण तरी असेल. पण संस्कार साहेबांचे रूप चांगले. त्या भर बाजारपेठेमध्ये एक दादा गेला त्यांच्या पायाकडे. आता काय बनवायला पाहिजे एखादं जर लात मारले एवढं सर्किट नाही मारली हे दादाचं नाही. अरे एवढं संस्कार एवढे संस्कार कुणाला कधी या 45 वर्षात बाजीराव गेल्यावर पैसे गोळा केले 550,000 लाख रुपये गोळा करून दिले. त्या बाजीराव जेलमध्ये आणि याचा जो मुख्य प्रचारक त्याचे पण नाही राहिला काय सावंत विनय सावंत हा म्हणतो विनय संस्कार. 3 महिन्यापूर्वी विनय सावंत त्या राजूरमध्ये एका महिलेचा विनय भंग केला. 15 दिवस हा जेलमध्ये होता. आता त्याच्यावर कोर्टात केस चालू त्या विनय भंगाची नाटक आणि हा लोकांना शासकपणा सांगतो विनय संस्कार. आणि विनय म्हणतो मी आता बोलत नाही नंतर कधी बोलते 3 तारखेला काय पुतळा पडेल तेव्हा बोलायचं काही काम तुम्ही बोलणार आहे. पण जनतेमध्ये जाताना तुम्ही संस्कार घेऊन गेले पाहिजे. निवडणुका येतील आमदार 5 वर्षाला बदलेल, कुणी आमदार जर 5 वर्षाला होतील पण या तालुक्याची संस्कृती जाती जातीमध्ये जर व्यक्ती उभे राहिल्या तर निश्चितपणे आपला समाज दुबकला जाईल. आणि समाज दुबकायचा नसेल तर ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे संस्कार असलेले आणि ज्या माणसाने 45 वर्ष त्या तालुक्याचा संस्कार टिकवला, जातीतला एकोपा टिकवला अशा माणसाबरोबर उभं राहिलं पाहिजे. आज तर परिस्थिती वाईट आहे साहेब ऍडमिट आहेत तरी सुद्धा भाऊंना म्हटलं ठीक आहे भाऊ 4-5 दिवस राहिले 5 दिवस नाही ते मतदानाच्या दिवशी नसले तरी चालाल. परंतु हे आम्ही जे लोक आहेत त्यांना कमीत कमी नमस्कार तरी घाला. लोकांच्या भाऊ आणलेले नाही तर भाऊची पत्नी भाऊची कन्या भाऊचा मुलगा भाऊचे पुतणे हे घरोघर जाऊन तुम्ही साहेबांनी जी तुमची सेवा केलेली त्यातून उद्धार होण्यासाठी आम्ही तुम्हाला नमस्कार करायला आलो. आम्हाला मदत करा म्हणून घरोघर तुम्ही इतकं वाटत तुम्ही येऊन पहा अकोल्याला. याच अकोले गटात लांब त्यातून एकाही गावात मुतलाक झाले याची अवस्था आम्ही करतो दिसणार नाही तुम्हाला मुतला कोण लागून गेला. मी त्याला एक मला बाबा इतकं सुसंस्कृती केलं. मी एका सभेमध्ये एवढं विचारलं हरिश्चंद्र नगरीचा एक पत्नी एक वचनी आमदार तू रस्ता गल्ल्यांना का मारते एवढं बोललो. मी काहीच बोललो दादा. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेतली सगळे पत्रकार आणि म्हणजे शिवाजी तुम्हाला 2 वेळा माझ्या हातात वाचला आता काही वाचणार नाही आणि मारून टाकणार पत्रकार परिषद. आता माझी मुलगी माझी दिली ती काय तुम्ही ऐकायला शकते तिने लगेच पत्रकार परिषद घेतली आणि लाभ द्या म्हणून हे लाभ द्या कुठे तुम्ही येत माझ्या बापाची गरज नाही मी वक्कल घेतली. 3 दिवस अकोल्याला आलं नाही. आमचा मित्र तर 3 दिवशी त्याला रोपा ठेवला राजा तुझी नामची काय दुश्मनी का पितळ्यात कोण मला केलं तोच मला राजकारण चाललं पितळ्यांसाठी काय दुश्मनी का. अरे मी तुला राजकारण चाललं लोकांना लाथा मारायला आणलं काय तुझ्यावर संस्कार नाही. आता बापाला भेटत लोकांचं काय चाललं गेलं
बापाला आमदार देऊ शकते असा तो माणूस आहे. काय संसार आहे तो. आणि तुम्ही पहा तर तुमच्या गावातलं जर पत्र मग ऐकून गेलं असेल ना आणि त्याला पत्र दिलं असेल हातवर हे पत्र काम करायचं द्या तुम्ही फक्त पत्र द्या तर पत्र सुद्धा देऊ शकत. आम्ही गेलो पत्राला आम्हाला एक त्या दिवशी खिरविळ्यांच्या सभेमध्ये 10 वर्ष 10वी असले ते राजूरला गेले तिला ऍडमिशन घ्यायचं होतं हॉस्टेलला. याचं पत्र पाहिजे. 10 वर्षाची मुलगी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत उपाशी याच्या घरात बसली. त्यांना पत्र दिलं नाही. हे 9 वाजता आलं म्हणलं मुंबईला या. तिच्या वडील दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले. हे मुंबईत भेटलं नाही. मग त्यांना इकडून तिकडून कळालं भाऊच्या ऑफिसला आले. भाऊनी पत्र दिलं आणि तिचं ऍडमिशन झालं. ती मुलगी त्या सभेत आली नाही. आणि जर एक ऍडमिशन तू करू शकत नाही तू काय लोकांना शिक्षण देणार तू काय लोकांना उपकार करणार आहे. आणि म्हणून त्याचे 4 जातीचे काही चपचे असतील ना ते गावातले जागेवर ठेवतात तुम्हाला. त्यांना पण तुम्हाला आमदार कार्य सम्राट घरी नाही घरी जेवायला घाला देवळा झोपत घरी झोपवा काय घेणं नाही आम्हाला. आम्हाला अशा आमदाराची गरज नाही. आम्हाला जो आमदार पाहिजे तो समाजामध्ये आहे तो जनतेमध्ये आहे जनतेचं काम करतो तो जात पात नाही पात पात नाही अशा माणसाला निवडून द्यायचं की या येड्याला निवडून द्यायचं एवढं तुम्ही. हा येडा आहे का नाही हा येडा तुम्हाला मी 8,000 सर्टिफिकेट दाखवून दिला. हा येडा याच्या उपचार चालू पुढे चालू हे सुद्धा सांगतात. अरे कुणाचे उपकार आम्ही बी सिद्धराम गायकर गोडमानकर बाळूदास नाही आम्ही सगळ्यांना करोना झाला. आम्ही सगळे एका हॉस्पिटलला ऍडमिट होतो. याला करोना झाला याला ऍडमिट केलं. पण शरद पवारला वाटलं एखादा आमदार कमी व्हायला याला तिथून ब्रिज कॅन्डीला नेलं. ज्या शरद पवारने ब्रिज कॅन्डीला नेऊन याला वाचवलं त्याच्याची सुद्धा आघातदारी करतो. तुम्ही कोण मतदार हो कोण मतदार. आणि उद्या दोन्ही कुणी निवडून येतं हे तुम्हाला सांगतो. दोन्ही एकच आहे. शरद पवार एकच आहे अजित पवार एकच आहे. गप सोडून दिवाळीला करायचं काय चालवलं होतं. अजित पवारांनी शरद पवारांनी सुप्रिया एकत्र राज्य करण्याच्या खात्या ठरवलं होतं. बरोबर आता निवडणुकीत लोक येतात कुठं करायचे एखाद्या राज्य 23 तारखेपर्यंत करायचे बांधून ठेवलं तरी 23 ला बा संध्याकाळी सगळे एकत्र दिसते. आणि तुमच्या गावात भांडणं शेळकेच्या विरोधात आबाळ्याच्या विरोधात शेळके ते झालं बारामती 2 गट आणि याचे झाले खासदार घरातल्या घरात 2 गावात हा त्याच्याकडे पाहिजे तो याच्याकडे पाहिजे. ही अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम 40 वर्षामध्ये यांनी केलेले. म्हणून एक सुसंस्कृत असा आपला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. द्याल अकलापूरकडे द्याल खरे नवशेठ द्याला ना. म्हणून सर्वांना विनंती करतो आणि 100% भावना निवडून द्या. भाऊ अतिशय सुसंस्कृतपणे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर गावाची वडीलधारी मंडळी माता भगिनी आहेत. खऱ्या अर्थाने आपण बघतोय की अकलापूर परिसरात आल्यानंतर काही गोष्टी मला या ठिकाणी दिसतात. यापूर्वी देखील 1995 पासून ज्यावेळेस साहेबांचा प्रचार सुरुवात झाली त्या प्रचारापासून या गावात आल्यानंतर या मंदिराच्या भोवतीचा सभामंडप असू द्या या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क विभागात क दर्जा देण्याचं काम असू द्या. कारण की मला आजही आठवते की जिल्हा परिषदेला मी असताना त्यावेळेस आपले शिवाजीराव तळेकर ही सगळी मंडळी तीर्थक्षेत्राच्या विकासाअंतर्गत जो निधी पाहिजे होता त्या निधी करता त्या ठिकाणी आली होती. आणि तो निधी त्या ठिकाणी दिल्यानंतर हे जे काही आपण काम पाहतोय हे काम खऱ्या अर्थाने मार्गी लागलेलं आपल्याला 2014 ते 2019 पर्यंत हा जो काही येणारा रस्ता आहे हा रस्ता आपण पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने या ठिकाणी देऊन केलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आयुष्यातलं आपलं सर्वात महत्वाचं काम जे आहे ते पाण्याचं काम वंदनीय पितर साहेबांच्या माध्यमातून झालं. आज जर या ठिकाणी परिसरात जर पाहिलं तर पाण्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक जे कुटुंब आहेत ते कुटुंब सुखी आणि समाधानी झालेले आपल्याला पाहायला बघतात. त्याचं एकमेव कारण जे आहे ते पाणी. मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपण थोडा वेळ विचार करा आणि एकच विचार करा की असलेले केटीवर्स असलेले बंधारे किंवा हे पाणी आपल्या आयुष्यात नसतं तर आपण कुठं असतो हे या ठिकाणी जाणीवपूर्वक आठवतं. एकंदरीत हे पाणी दिल्यानंतर या परिसरातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने हे पाणी शेतीमध्ये गेलं
पाणी गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने एक साधन सामुग्री पैशाच्या निमित्ताने असेल, समृद्धता येण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय। आणि हे काम होत असताना निश्चितपणाने या विभागाचा, या परिसराचा कायापालट झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। एकंदरीत हे सगळे काम करत असताना पिचड साहेबांनी काम आणि पिचड साहेबांनी पाणी साठवण्याचं धोरण हे अद्यापपर्यंत या ठिकाणी निश्चित होतं। आणि हे निश्चिती करून खऱ्या अर्थाने या मुळात नदी ही जिवंत करण्याच्या दृष्टिकोनातून, बारबाई करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने या ठिकाणी गेले 40 वर्ष या ठिकाणी प्रयत्न केले। आणि या प्रयत्नांना यश येऊन खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहत असाल की मुळा नदी खऱ्या अर्थाने पूर्ण बारबाई होताना या ठिकाणी दिसते। एकीकडे पाण्याचे प्रश्न होते, कारण की या अगोदर म्हटलं तसं 2002ला ज्यावेळेस जिल्हा परिषदेला पहिले गेलो त्यावेळेस या ठिकाणी या विभागामध्ये येत असताना पहिले या गावांना मागणी असायची की पाण्याचे टँकर या ठिकाणी दिले पाहिजे। डिसेंबर महिन्यानंतर या ठिकाणी पाण्याच्या टँकरची लाईन लागायची, परंतु आज चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय। या विभागामध्ये साचलेलं पाणी, पाण्यामुळे खऱ्या अर्थाने खुललेलं जीवन, त्याचबरोबर मुलाबाळांचं झालेलं शिक्षण, शिक्षणासाठी लागणारे जे काही साधन सामुग्री होती ती या ठिकाणी निर्माण झाली। आश्रमशाळेसारखी या ठिकाणी निर्माण झाली। या आश्रमशाळेमधून मोफत पद्धतीने पूर्ण या ठिकाणी आदिवासी बांधवांना या ठिकाणी शिक्षणाची कार्यप्रणाली या ठिकाणी भेटली, शिक्षण या ठिकाणी भेटायला लागलेलं आहे। हे सगळं होत असताना या विभागातले जे काही विजेचे प्रश्न असते ते विजेचे प्रश्न देखील मार्गी लागलेले आपल्याला पाहायला भेटते। आवळवाडीपर्यंत रस्ता होता, रस्ता नेण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला। एकंदरीत विकासाच्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी मत मागायला आलेलो। कुणाची निंदा नालस्ती करायची म्हटलं तर ते समोरचे करताना आपल्याला पाहायला भेटतात। आज निंदा नालस्ती करून या ठिकाणी मत घ्यायचे नाही। खऱ्या अर्थाने झालेला विकासाच्या कामं आणि या विकासाच्या कामावरती या ठिकाणी आम्ही या मत मागायला आलेलो। जर आज या ठिकाणी आजच्या रीतीने आपणच या ठिकाणी विचार करा का साचलेलं पाण्यामुळे आपल्याला कुटुंबात येणारे जे काही शेती पिकते पिकामधून निघणारं उत्पन्न हे सगळं कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही 2100 कोटी कॅल्क्युलेट करा। मला माझी खात्री आहे का पाण्यामुळे बदललेलं जीवन, आलेली समृद्धता या सगळ्याच्या जर कॅल्क्युलेशन केलं तर 2100 कोटीच्या पेक्षाही कितीतरी प्रकारे पट जास्तचा निधी या गावांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतोय। हे सगळे विकासाचे पर्व घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मला अर्ज ठेवायला लागला आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही जागतिक निवडणूक वास्तव्याच्या साहेब आजारी असताना देखील या ठिकाणी या सर्व अर्ज भरणे, त्याचबरोबर या ठिकाणी हा निवडणुकीचा प्रोग्राम रन करणे मला माहित नव्हतं मी लढत का नाही, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी ज्या उभारी दिली आणि उभारी दिल्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणूक मी या ठिकाणी लढून राहिलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेली या ठिकाणी दिसली होते। उद्याच्या या 20 तारखेला माझ्या रिक्षा या चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्या हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। मला खात्री आहे आजपर्यंत जातबंधने पिचड साहेबांची झालेले काम असतील, 2014-15 मध्ये हा दिलेला रस्ता असेल, त्याचबरोबर या ठिकाणी येणारे विकास कामं असतील, तीर्थक्षेत्राच्या अंतर्गत मंजूर दिलेला निधी असेल, हा आतापर्यंत या ठिकाणी आलेला आपल्याला कामं पाहिजे। तर या कामांमुळे खऱ्या अर्थाने मी मत मागण्यासाठी आपल्या सर्वांसमोर आहे। उद्याच्या 20 तारखेला आपण सर्वजण माझ्या या कामं पाहून मला निवडून द्याल ही या ठिकाणी खात्री बाळगतो। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वजण गावकरी कामाचे दिवस आहेत तरी आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।